नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते। तर लाडकी बहीण योजना का बंद होऊ शकते याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, नेमकी लाडकी बहीण योजना काय आहे ते समजून घ्या। तर बघा, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना दर महिलेला 1500 रुपये दिले जाणार आहेत, त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे। ज्या ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे किंवा ऑफलाईन देखील ते अर्ज करू शकतात। त्याच्यानंतर त्यांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर बघा, याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजना बंद का होऊ शकते याच्याविषयी संपूर्ण अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल आणि तुम्ही जर अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करायला विसरू नका। आणि मित्रांनो, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल। चला तर आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, सर्वात महत्त्वाचा पॉइंट काय आहे ते बघा, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। 1 जुलै पासून ही लाडकी बहीण योजना सुरू आहे, परंतु ही योजना किती दिवस चालेल याविषयी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। तर ती धक्कादायक बातमी काय आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर 1 जुलै 2024 पासून ही योजना सुरू झालेली आहे आणि याचा फॉर्म भरायची लास्ट डेट आहे 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। ठीक आहे, तर आता धक्कादायक बातमी काय आलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, त्या अगोदर जर तुम्ही मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया। तर बघा, या ठिकाणी बघा, तरच लाडकी बहीण योजना सुरू राहील। राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत। अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे। राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले तरच, तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हटलेले आहेत ते बघा। तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुन्हा महायुतीचे सरकार आले तरच लाडकी बहीण योजना सुरू राहील असे स्पष्ट केले। यामुळेच राज्यात जर सत्ता बदल झाला तर लाडकी बहीण योजना सुद्धा बंद होऊ शकते, असं अजित पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर त्याची आता खूप ठिकाणी चर्चा वगैरे होत आहे। त्यांनी हे विधान केलेलं आहे। त्यांच्या मते जर महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार आले नाही तर लाडकी बहीण योजना बंद होणार।